मोदीजींना भारतीय जनता पार्टीला आपल्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला ईव्हीएमला दोष देण्याचं काम त्यांनी केलं। लोकसभेमध्ये आपण पाहिलं संविधान बचावचा एक फेक नरेटिव्ह त्यांनी क्रिएट करण्याचं काम केलं आणि आता वोट चोरीचा एक नारा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। काही निष्पन्न झालं नाही। 3 वेळा ते कोर्टात गेले। कोर्टानं कुठल्याही पुरावे नसल्यामुळं त्यांच्या सगळ्या याचिका खारिज केल्या। इलेक्शन कमिशननं त्यांना आव्हान केलं जे तुम्ही वोट चोरीबद्दल समाज माध्यमावर जाऊन सोशल मीडियावर जाऊन जे आरोप करता ते तुम्ही आमच्यासमोर आणून द्या, पुराव्यासहित आणून द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करू। परंतु कोणीही निवडणूक आयोगाकडे आपल्या विरोधी आघाडीतले इंडिया आघाडीतले गेले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं हे सगळं खोटंच आहे आणि खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं आणि मतं घ्यायची हा त्यांचा उपक्रम चालू होता। तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टी एनडीएच्या सरकारला बिहारच्या लोकांनी एवढी मोठी पसंती का दिली याचा उल्लेख आता विजयरावांनी केला। प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही बिहारमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये झालेली आहेत। गेल्या 5 वर्षामध्ये किंबहुना या निवडणुकीनंतर लोकसभेच्या जवळजवळ 65,000 करोड रुपयाची कामं चालू आहेत। विमानतळ होत आहेत, रस्ते होत आहेत, ब्रिजेस, डॅम्स, अनेक योजना, हर घर जल हर घर नल योजना,